आता घर घेताना फक्त पार्किंग नको तर ईव्ही चार्जिंग पॉइंट बघा. आजकाल पुण्यात घर घेताना आपण पार्किंग आहे का हे नक्की बघतो, पण आता फक्त पार्किंग असून चालणार नाही, तर तिथे ईव्ही चार्जिंग पॉइंट आहे का हे बघणं खूप महत्वाचं झालंय. पुण्यातील रस्त्यांवर आता इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या ही खूप प्रचंड वाढते. आज कदाचित तुमच्याकडे ईव्ही गाडी नसेल, पण पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये तुम्ही ईव्ही गाडी नक्कीच घ्याल. तेव्हा सोसायटीच्या पार्किंग मध्ये तर ईव्ही चार्जिंगची सोय नसेल तर तुम्हाला मोठा पश्चाताप करावा लागेल. जर मीटरने आधीच इन्फ्रास्ट्रक्चर दिलं नसेल तर तुमच्या पार्किंग पर्यंत तुमच्याच मीटर मधून वायर आणणं आणि सोसायटीची परमिशन मिळवणं आणि त्यासाठी लागणारा हा खर्च, यामुळे तुमची डोकेदुखीही वाढू शकते. म्हणूनच नवीन फ्लॅट बुक करताना तुमच्या अलॉटेड पार्किंग मध्ये डेडिकेटेड ईव्ही चार्जिंग पॉइंट किंवा सोसायटीमध्ये कॉमन चार्जिंग पॉइंट डेव्हलपरने दिलाय का हे तुमच्या एग्रीमेंट मध्ये नक्की तपासून पहा. तर तुमच्या मते सोसायटीमध्ये ईव्ही चार्जिंग पॉइंट असणं महत्वाचं आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.